दादा रूप माहिती आहे ना, चांगला रूप पण चांगला आहे. तर त्याच्यापेक्षा जो रुद्र अवतार आहे, कुठेतरी आता मुलं मोठे झाल्यात, कारकिर्दी खूप खूप वेगळी आहे. जर ती गुन्हेगारीची कारकिर्दी करायला गेलो तर ती कोणी झेपू पण शकणार नाही. दादा निशब्द म्हणजे शब्दात न मांडणारा, कारण का आज जेव्हा सेमी मथुरने काढला का अक्षरशः कमेंट्स आले की मथुरच्या फॅन्सच्या डोळ्यातून पाणी आलं. काय बोलाल? भाऊ, आम्ही रक्ताचे अश्रू घालल्यात. आमचे एवढे दुःख कोणी जवळून बघितले बी नसेल. आम्ही जेल भोगलाय, सगळा भोगलाय, खूप काय भोगलाय या शर्यती क्षेत्रामध्ये. तेव्हा इथे टिकून राहिलो इथपर्यंत. आता याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगायचं, आता त्या फॅन्स लोकांच्या मनावर काय लागत असेल ते आम्हाला माहिती आहे. त्यांनी जीव लावलाय ना, आपण खाली एक पॉईंट सांगायचा तुम्ही त्या कधी चुकीचा वागलो आपण, कधी खोटेपणा केलाय, कधी चीट केलाय आपल्या मथुरसोबत. दादा मथुरला पण वाटत असेल की आपल्या फॅन्सला आणि आपल्या दादाला काय वाटत असेल, आज तो फॅन्स आणि तुमच्यासाठी धावला. तुम्ही त्याला जवळून बघा, कधी कुणिंग बघा, बोलण्यासारखा नाही. तो कोणाला असं अंगाला हात पण नाही लावून देत ना, हे पण नाही करत. पण कधी बघा तुम्ही जवळून, त्याच्यातनं आपल्यात काय फरक असतो, काय डिस्टन्स असतो. तुम्ही सगळे एक साईडला राहायचा, मी एक साईडला राहायचं, तुम्हाला समजेल मथुरचे माया आणि त्याचा लोभ काय येते. नक्कीच दादा, आज जसा मथुर जिंकून आला भारत केसरीला, पण जो जल्लोष, जो एन्जॉयमेंट जो होतो, तेवढी पब्लिक येते. काय बोलायला पब्लिकबद्दल दादा? आज जर पिंटू भाऊने घरी बोलवलं आहे, काहीतरी खासियत असेल ना आमच्यात. आज फौजी आहेत, त्यांनी देशासाठी चांगले कार्य केले. आज त्यांचे चांगले कार्यांचा यश त्यांना मिळाला ना. आज जे फौजी म्हणजे काय, आपण तोंडातनं बोललो फौजी म्हणजे फौजी नाही, ते काय करतात तिकडे, त्यांचं काय खायला लागतं, काय करावं लागते मला चांगलं माहिती आहे. कारण की माझे ते गार्ड लोक, ते बॉडीगार्ड लोक, ते फौजीमधनंच बाहेर आलेले होते रिटायरमेंटचे. ते सगळी परिस्थिती सांगतात तिथली. एक तर खान म्हणून माझ्याकडे बॉडीगार्ड होता, त्याला बोललो इतने से घर में तू कैसा रहेगा, एक टॉयलेट बाथरूम आणि एक ऐसा छोटा सा घर. तो दादा ये मेरे लिए बहुत अच्छा है. मैं बोला अरे हमारा खाना जमेगा नहीं जमेगा, इससे बेहतर मेरे को खाना मिलेगा ही नहीं मेरे पूरा जीवन में. म्हणजे असा बोलायचं तुम्हाला, म्हणजे ही परिस्थिती जाणून घ्या. म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांना सल्यूट आहे, कारण की ते आपल्या देशासाठी काम करतात. दादा मथुर तर धावतोच मैदानात, पण कुठेतरी जेव्हा कमी पडतो तेव्हा लोकांचे वाईट कमेंट्स येतात, तेव्हा कसं वाटतं दादा? आणि नाही घालत ते वाईट कमेंट्स. नक्कीच दादा. आणि दादा रूप माहिती आहे ना, चांगला रूप पण चांगला आहे. तर त्याच्यापेक्षा जो रुद्र अवतार आहे, कुठेतरी आता मुलं मोठे झाल्यात, कारकिर्दी खूप खूप वेगळी आहे. जर ती गुन्हेगारीची कारकिर्दी करायला गेलो तर ती कोणी झेपू पण शकणार नाही. पण का शांत बसतोय? आपल्याला लोकांनी प्रेम दिलाय, माया दिलाय, लोभ दिलाय. सगळे कुटुंब, आपण फॅमिली कुटुंब एकत्रित आलो आहे, चांगले कार्य करायचे, चांगले कामं करायचे. पर्यंत आल्यावर आहे ना आम्ही सक्षम आहे. मला वाटतं ना मथुरला वडकी मैदानात आल्यावर असं वाटतं आपलं घरचा मैदान आहे, कारण भारत केसरी पण झाला आणि आज हिंद केसरी पण झाला. आता ते देवाच्या हातात असतं आणि त्यांच्या स्वतःच्या पायाच्या जोरावर अखंड जे महाराष्ट्रातील फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या आशीर्वादाने ते दोन्ही नंद्या हिंद केसरी. आणि आज काय बोलाल पिंटू शेठ पाटील यांच्याबद्दल की आज घरी येऊन सत्कार केला? एक गोष्ट बोलू का, हा आपला कुटुंब आहे, किती बोलू तरी कमीच आहे. आता हा बघा आमचा पुतण्या कुठे गेला, सकाळपासून सोबत आहे, त्याला आनंद आहे. जय श्री. दादा तुम्ही काय बोलाल आज आपल्या राहुल दादांच्या मथुर सोबत? तुमची 1 वर्षापासूनची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. आता थोड्या वेळापूर्वी जसं दादाने सांगितलं, मथुरचं थोडंसं कुठेतरी बॅकफूट चालू आहे. कदाचित दादांना वाईट वाटेल, पण बॅकफूट जर नसतं तर आज माझ्या नशिबी किंवा रायफलच्या नशिबी मथुर मिळाला नसता. पण ते बॅकलट माझ्यासाठी एकदम सुवर्ण संधी साधून आली आणि त्या सुवर्ण संधीचं आज सोनं करून दाखवलं मथुरने आणि रायफलने हिंद केसरीचा किताब मिळवला. दादा देशाची सेवा करत असताना तुम्ही या क्षेत्रात कसे काय उतरले? एक क्षेत्र सुरुवातीपासूनच आहे, आमच्या वडिलांपासूनच आहे, त्यामुळं ही रूज असे अचानकच लागलेली नाही, पहिल्यापासूनच आहे. नक्कीच दादा, आजच्या शर्यतीबद्दल, जिंकून आल्याबद्दल, हिंद केसरी झाल्याबद्दल दोन्ही बैलांना, बैल मालकांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.